नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुंढा जो आहे त्याला आकार कसा द्यायचा हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे. मुंड्याला तंतोतंत आकार देण्याची जी ट्रिक आहे ती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजावून सांगेन आणि कुठे कसे पॉईंट घ्यायचे हे सुद्धा मी परफेक्ट असं तुम्हाला समजावून सांगणार आहे, ज्यामुळे तुमचे मुंड्याचे आकार जे आहेत ते अजिबात चुकणार नाहीत. तर इथे सर्वात पहिल्यांदा ब्लाऊजची उंची घ्यायची आहे. ब्लाऊजची उंची घेणार आहे मी 14 प्लस 1 इंच 15. पहा इथे बरोबर उंची आपली आहे. तर उंचीसाठी एक आपण इथे लाईन ओढून घेऊया. 38 साईज घेणार आहे मी. इथे 5.5 इंच शोल्डर, इथून एकदा असं 5.5 इंचावरती पॉईंट देणार आहे. तर मुंड्याला म्हणजे ही जी मुंड्याची उंची काढताना तुम्ही इथं दोन्ही पॉईंट हे समसमानच घ्यायचे, कमी जास्त करायचे नाहीत. 38 साईज आहे. तर मुंडा आपण सर्वसाधारणपणे पावणे 6 इंच घेतो. तर पावणे 6 इंच मी इथं मार्किंग केलं आणि पहा ही लाईन सरळ ओढली. आता पहा या पद्धतीने 38चा चौथा भाग होतो 9.5 इंच. तर इथून मी 9.5 इंच घेणार आहे आणि याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन. इथे सुद्धा कंबर 32 आहे, त्याचा चौथा भाग होतो 8, त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी. तर हे चौथा भाग करून 1 इंच टक्ससाठी प्लस करणं सुद्धा गरजेचं आहे, नाही तर तुमची फिटिंगमध्ये इथे प्रॉब्लेम येईल. कमी किंवा जास्त असा कपडा शिल्लक राहील. तर हा पूर्ण असा बॅक पार्टचा डायग्राम आपला इथे तयार आहे. तर इथे आकार देताना आता इथे लक्षात ठेवायचंय, आकार देताना आता इथे 1.25 इंच घेणार आहे. तर 8 इंचाच्या पुढे 8 ते 10 11 इंचाच्या गळ्यापर्यंत तुम्ही हा पॉईंट जो आहे तो 30 आणि 32 मध्ये 1.1 किंवा 1 म्हणजे 1 पॉईंट आणि वरती 1 घेऊ शकता किंवा 1 इंच घ्यायचे. आणि 34च्या पुढे सर्व साईजमध्ये 1.25 इंच हा पॉईंट घ्यायचा आहे. तर ही आहे खोली. पहा इथून आपण हे खोल किती घेतोय हे. तर हा पॉईंट आता तुम्हाला समजलाच असेल किती घ्यायचा. आता इथला हा पॉईंट समजावून सांगते. 38 साईज आहे, मी 1 इंच घेतला. हा पॉईंट किती घेतला? 1 इंच. आता इथे मी तुम्हाला सांगते 30 आणि 32 मध्ये हा पॉईंट फक्त अर्धा इंच घ्यायचा आहे. 34 आणि 36 मध्ये हा पॉईंट इथून पहा फिटिंग पासून आतमध्ये मी हा पॉईंट घेते, पाऊण इंच घ्यायचा आहे. आणि 38 साईज मध्ये हा पॉईंट 1 इंचावरती घ्यायचा आणि 40च्या पुढे सर्व साईजमध्ये हा पॉईंट 1.25 इंच घ्यायचा आहे. आता या पॉईंटची गरज काय आहे असं तुम्ही म्हणाल, तर हा पॉईंट का गरजेचा आहे? हा जो आकार आपला खोलगट असा येतो तो परफेक्ट येण्यासाठी हे पॉईंट घेणं गरजेचं आहे. नवीन शिकणाऱ्यांसाठी तर खूपच महत्त्वाचं आहे, जेणेकरून परफेक्ट आकार जमतात. यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, पहा परफेक्ट आकार जमणार आहेत. आणि इथून आपण अर्धा इंच डाऊन, तर हे सर्व साईजमध्ये सेम अर्धा इंच डाऊन करायचं. आता पहा हा पॉईंट इथं घेतल्यामुळे काय होतं, आपण इथून असं तिरकं इथे असा हा आकार देतो, त्यामुळे इथला हा कोपऱ्यातला कपडा जो आहे तो काय होतो, कट होऊन निघतो. त्यामुळे तुमच्या मुंड्यामध्ये घोळ येत नाहीत. त्यासाठी सुद्धा हा पॉईंट इथले मी जे सांगितले ते घेणं खूप गरजेचं आहे. आता इथं ही जी मुंड्याची उंची आहे त्याचा असा सेंटर करून घ्यायचा. सेंटर करून घेतल्यानंतर जवळपास या सेंटर पासून पाऊण इंच ते 1 इंच, शक्यतो पाऊण इंच सरळ येऊन तुम्ही हा आकार जो आहे तो अशा पद्धतीने जॉईंट करायचा द्यायचा आहे. आता इथे पहा डॉट डॉट करत सुरुवातीला आकार दिला तरी चालेल. तर पहा हा या पॉईंटचा उपयोग काय झाला आणि इथे या पॉईंटचा उपयोग काय झाला. इथून हा आकार देण्यास एकदम आपल्याला सोपं गेलं आणि आकार सुद्धा परफेक्ट आला. आणि
या आकारापासून असं इथे इथं अर्धा इंच पॉइंट आहे, इथं आपण जोडलं, ते डाऊन केल्यामुळे एकदम परफेक्ट असे आकार आले. तर आकार पहा कसा आलाय या पद्धतीने. आता हा आकार जो आहे तो असा नाही आला पाहिजे, तर असा या पद्धतीने असे आकार आले पाहिजेत, तरच तुमच्या मुंड्यामध्ये घोळ येणार नाही. हे असे लांबून असे आकार दिले, इथलं अंतर जास्त राहिलं तर मुंड्यामध्ये घोळ येतात. तर त्यासाठी तुम्ही ही मेथड वापरायची. मी अगदी सावकाश डिटेलमध्ये तुम्हाला ही मेथड समजावून सांगत आहे. कुठे कसे किती पॉईंट घ्यायचे, किती साईजमध्ये घ्यायचे, हे सुद्धा मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. हा पॉईंट सुद्धा लक्षात ठेवा. म्हणजे काय होतं, आकार जो आहे तो परफेक्ट येण्यासाठी गरजेचा आहे. लहान साईजमध्ये सुद्धा प्रॉब्लेम येतो पहा खूप. त्यासाठी हे सुद्धा मी सर्व पॉईंट मी तुम्हाला छोटे मोठे सर्व सांगत असते. ते तुम्ही जर फॉलो केले तर पहा तुमचा ब्लाऊज नाही बिघडणार. आता इथे हा सेंटर केलाय, इथून मी पाव इंच, फक्त पाव इंच 2 पॉईंट म्हणजे पहा आतमध्ये येऊन इथं तिरकी लाईन ओढायची. आता हे 1.25 इंच घेतलेलं आहे, इथे आपण घ्यायचं पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी 1.25 इंच आणि सेंटर आहे. इथून हे परत 1.25 इंच खाली येऊन सेम मेथड वापरायची. पहा या पद्धतीने आकार द्यायचे. किती परफेक्ट असे आकार आलेत पहा. या पद्धतीनेच आकार द्यायचे. आता हे तुम्ही म्हणाल की 1.25 इंच घेतलं म्हणून इथं 1.25 इंच घेतलं, परंतु लहान साईज असेल तेव्हा आपण इथं 1.1 किंवा 1 इंच घेऊ. तर त्यावेळेस तुम्ही तिथे अर्धा इंच किंवा अर्धा इंच आणि वरती 1 पॉईंट असा घेतला तरी सुद्धा चालेल. इथं थोडंसं अंतर राहिलं तरी चालेल. काही तुमच्या मुंड्यामध्ये घोळ वगैरे येणार नाही, ओढल्यासारखं होणार नाही. तर ही ट्रिक नक्की वापरा तुम्ही. आता हा जो सर्व मी फॉर्म्युला तुम्हाला सांगितलेला आहे तो किती गळ्यासाठी आहे, 8 ते 10 गळ्यासाठी आहे. 8, 9, 10, 11 इंच गळा असेल त्यावेळेस तुम्ही हा फॉर्म्युला जो आहे तो वापरायचा आहे. कमी गळा असतो तेव्हा इथले अंतर जे आहे ते जास्तच घ्यावं लागतं, ते कमी घेऊन चालत नाही. त्यावेळेस खूप खोलगट पण करून नाही चालत. डीप नेकमध्ये काय होतं, आपला हा गळा जो आहे इथून पसरतो. इथे पहा मी हे 2 इंच घेते किंवा 2.25 इंच घ्या. आता हा 10 इंचाचा गळा आहे, 10.5 इंचावरती मी पॉईंट देते, इथून 2.5 इंच. तर हा डीप गळा असल्यामुळे इथे टक्स दिल्यानंतर गळा असा पसरतो. पसरल्यानंतर हा भाग इकडे येतो, इकडे शोल्डर इकडे पसरले जातात आणि परत हा भाग थोडासा डाऊन झाल्यासारखा होतो. आणि हा जर आपण भाग जास्त कटिंग केला तर इथे घोळ येतो. हा भाग असा डाऊन होतो थोडासा आणि हा इकडे डाऊन होतो. इथे अर्धा इंच घ्यायचं, हे असं तिरकं कटिंग करायचं. हे टक्स इथं असणार आहे. या पद्धतीने तुम्ही बदल करायचे आहेत आणि मुंड्याला तंतोतंत आकार जे आहेत ते द्यायला शिका. प्रत्येक साईजमध्ये थोडे थोडे बदल करत राहा, म्हणजे काय होईल, तुम्हालाही अनुभव येईल कटिंग कसं करायचं आहे, कुठे कसा बदल करायचा आहे. मी इथे तुम्हाला समजावून सांगितलेलंच आहे. तुम्ही सुद्धा स्वतः प्रॅक्टिस करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचा ब्लाऊज कसा झालेला आहे. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.